सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 26 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भात महत्त्वाच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। 17 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह नाशिक या ठिकाणी सकल मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते। या पत्रकार परिषदेत मुंबईकडे आगेकूच करण्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या सूचना सकल मराठा समाजाला देण्यात आल्या। सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं प्रथमतः आजच्या पत्रकार परिषदेसाठी मी स्वागत करतो। गेल्या अनेक दिवसांपासून मराठा योद्धा जरांगे पाटील मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावं, सर्व सरसकट मराठा समाज बांधवांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळावे यासाठी महाराष्ट्रभर जो लढा उभा केला आहे, त्या लढ्याच्या माध्यमातून शेवटची लढाई म्हणून मुंबईला 26 तारखेला आझाद मैदान या ठिकाणी ते आमरण उपोषणासाठी आंतरवली सराटी या ठिकाणाहून 20 तारखेला सकाळी निघणं आहे आणि त्या अनुषंगानं त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून जनजागृती सुरू आहे। त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, मालेगाव, दिंडोरी, नाशिक शहरातील नवीन नाशिक, सातपूर, नाशिक रोड, मध्य नाशिक या सगळ्या विभागांच्या सकल मराठा समाजाच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली आहे। या आंदोलनासाठी प्रत्येक घरातील किमान 2 व्यक्तींनी तरी मुंबईच्या या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाज बांधवांना तसंच इतर सर्व समाजातील बांधवांना करण्यात आलेला आहे। मराठा समाजाचा लढा जरी असेल तरी इतरही समाजाचा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल की ओबीसीतील इतर जाती असतील, या सगळ्या लोकांनी आम्ही ज्या ज्या ठिकाणी मिटिंगा घेतल्या त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आम्ही मोठ्या प्रमाणात या लढ्यात सहभागी होऊ आणि मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही जी काही आमच्याकडनं मदत होईल ती मदत करू। नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व कोर कमिटीच्या वतीनं आम्ही ठरवलं की या आंदोलनात नेमकं आपण नाशिकची भूमिका काय असली पाहिजे। तर त्या भूमिकेत आम्ही आलो असताना आम्ही सांगितलं की त्या ठिकाणची सगळ्यांनी विचार केला की जेवणाची व्यवस्था येणाऱ्या लोकांची जर नाशिक जिल्ह्याच्या वतीनं झाली तर अतिउत्तम होईल। त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकांनी ज्या ज्या भागात गेलो त्या भागात सांगितलं ज्याला तांदूळ देणं शक्य आहे त्याने तांदूळ द्या, ज्याला तेल देणं शक्य त्याने तेलाचे डबे द्या, ज्याला डाळ देणं शक्य त्याने डाळ द्या, ज्याने शेंगदाणे देणं त्याने शेंगदाणे द्या। म्हणजे त्या ठिकाणी चपाती भाजी करणं आंदोलनात शक्य नाही, पण येणाऱ्या माणसांना उपाशीही ठेवता येणार नाही, म्हणून मसाले भात किंवा खिचडी भात या स्वरूपाचा मुंबईमध्ये जितक्या दिवस आंदोलन चालेल तितक्या दिवसामध्ये जितकं काही शक्य होईल नाशिक जिल्ह्याला तेवढं जेवणाची व्यवस्था करण्याचा संकल्प नाशिक जिल्ह्याने केला होता आणि सगळ्या समाज बांधवांनी सुद्धा तालुक्यातील, शहरातील त्याला प्रचंड असा प्रतिसाद देऊन त्या विभागात हे सगळं मटेरियल गोळा करायला आता सुरुवातही केलेली आहे। बऱ्याचशा प्रमाणात हे सर्व मटेरियल जमाही झालेलं आहे। काल जरांगे पाटलांची आंतरवली सराटी या ठिकाणी भेट घेतल्यानंतर प्रारंभी नाशिकचं नियोजन 24 तारखेला शिवतीर्थावर जमून त्या ठिकाणून गरवारे पॉइंट पर्यंत, बिलोळी पर्यंत पायी जाऊन नंतर आम्ही मुंबईच्या दिशेनं 1 दिवस अगोदर जाणार होतो, परंतु जरांगे पाटलांशी चर्चा केल्यानंतर हा जो रूट होता हा रूट बदलून 24 तारखेला सकाळी 9 वाजता सगळे समाज बांधव हे शिवतीर्थावर जमतील नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणि तिथून मुंबईला न जाता हे सगळे मराठा समाज बांधव पुण्याच्या दिशेनं रवाना होतील आणि पुण्याच्या पिंपरी चिंचवड मध्ये मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या या रॅलीमध्ये नाशिक जिल्हा त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवेल यासाठी आजची पत्रकार परिषद ही आम्ही आयोजित केली आहे की समाज बांधवांना आम्ही 24 तारखेला मुंबईला जायचं
आव्हान केलं होतं, परंतु जरांगे पाटलांच्या चर्चेनंतर त्या आव्हानाला, कारण आम्ही ठरवलं होतं जरांगे पाटील जीही दिशा देतील, जेही निर्णय घेतील त्या निर्णयाला नाशिक जिल्हा हा एकमुखानं त्यांच्या निर्णयाशी सहमत असेल. म्हणून कालचा जो निर्णय मुंबईला जाण्याच्या ऐवजी नाशिककर लाखोच्या संख्येनं हे पुण्याच्या ठिकाणी सहभागी होते. ते पुण्यातून पायी निघाले तर आम्ही त्यांच्यासोबत पायी जाणार. त्यांनी मोर्चाची सगळी आचारसंहिता अगोदरच पब्लिश केलेली आहे, मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे ती टाकलेली आहे. काही थोडं अंतर ते पायी चालणार आहे, त्याच्यानंतर काही ठिकाणी तिथून वाहनाने जाणार आहे. ते ज्या पद्धतीनं चालतील त्याच पद्धतीनं आचारसंहिता ही मनोज जरांगे पाटलांनी जी घडवली त्याच पद्धतीनं सकल मराठा समाज त्या आचारसंहितेचं अनुकरण ह्या आंदोलनात सहभागी होईल. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आजच्या या सकल मराठा पत्रकार परिषदेमधून नाशिक जिल्ह्यातील जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, सदस्य असतील, या सगळ्या समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. जे समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार नाही त्यांना मराठा समाजाची गरज नाही, मराठा समाजाच्या मतांची गरज नाही असा निष्कर्ष काढून या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा धडा शिकवला जाईल. कारण जो आमचा आहे आम्ही त्याच्या आहोत हा संकल्प सकल मराठा नाशिक जिल्ह्याने केलेला आहे. दिंडोरी सारख्या ठिकाणी तर सरळ सरळ सांगितलं की जे लोक येणार नाही, जर मराठी नेता या आंदोलनात सहभागी झाले नाही तर नोटाला मतदान करून पण यांना मतदान करणार नाही, अशा पद्धतीची भूमिका सकल मराठा समाजाची आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील जिल्ह्यातील डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, सीए असतील, मेडिकलवाले असतील, वकील असतील, शिक्षक असतील, या सगळ्या समाज बांधवांनी किमान 3 दिवस तरी समाजासाठी त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे. मोठ्या प्रमाणात आपला सहभाग या ठिकाणी दाखवायचा आहे. आम्ही विद्यार्थ्यांना याच्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करतोय की हा लढा त्यांच्यासाठी आहे, पुढील पिढीसाठी आहे आणि म्हणून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि या सगळ्या समाज बांधवांनी या लढ्यामध्ये ताकदीनं सहभागी व्हावं. शेवटचा निकालाचा लढा जरांगे पाटील लढताय, यश जवळ आलेलं आहे आणि निश्चितपणे समाजाने जर यावेळेस एकजूट चांगली दाखवली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा कायमस्वरूपीचा निकालात निघेल असं आम्हाला वाटतं. म्हणून त्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्याचं सगळं नियोजन सुरू आहे. जरांगे पाटलांनी नाशिककरांना आंतरवालीला बोलवलं होतं आणि आंतरवालीला त्यांनी आम्हाला एक सूचना केली की तुम्ही मुंबईला जाण्याच्या ऐवजी तुम्ही आमच्याबरोबर पुण्याला या आणि पुण्यावरून आमच्याबरोबर मुंबईला या, कारण नाशिककरांचा ह्या संपूर्ण गावामध्ये सर्वात मोठा सहभाग असल्यामुळे तुम्ही पुण्यापासूनच मला जॉईन व्हा आणि पुन्हा ते मुंबई असं माझ्याबरोबर प्रवास करा. जेवढ्या लोकांना जमेल त्या सगळ्या लोकांना विनंती करा. लाखोच्या संख्येने मोटरसायकलीवर तुम्ही जायला तर अजूनच चांगलं आहे. मोटरसायकल कार जसं निघता येईल त्या पद्धतीने तुम्ही करा आणि त्यांनी सांगितलेलं नियोजन आम्हाला पटलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, त्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली. आंदोलनाच्या संदर्भाने माननीय जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये नाशिक जिल्ह्याने सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्या सक्रिय सहभागाचं द्योतक म्हणून काल आम्ही आंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन माननीय मनोज जरांगे पाटलांशी त्यावर चर्चा केली. थोडक्यात आपल्याला आता नाशिक जिल्ह्याचं नियोजन करण भाऊंनी आणि सुनील भाऊंनी सांगितलेलं आहे, परंतु आता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी काल जे आम्हाला त्याकडून नियोजन मिळाले आहे त्याप्रमाणे आमची रूपरेषा कशी असणार आहे ती मी थोडक्यात आपल्याला सांगतो. 24 तारखेचा दिवस नाशिकवरून निघण्याचा नक्की आहे. 24 तारखेला सकाळी 8 वाजेला सर्व समाज बांधव हे शिवतीर्थावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमतील. प्रत्येक तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातील 1-2 आदिवासी बहुल तालुके सोडले तर बाकीच्या प्रत्येक तालुक्यातून किमान 25 ते 30 हजार समाज बांधव बंधू भगिनी हे आपापल्या वाहनाने नाशिक शहरामध्ये येतील. त्या ठिकाणी सगळेजण 8 ते 9 वाजेपर्यंत जमल्यानंतर तिथून थेट सिन्नर मार्गे पिंपरी चिंचवडकडे ते रवाना होतील. असं करत असताना 4 चाकी वाहनातून सर्व समाज बांधव आपापल्या खर्चाने पिंपरी चिंचवड या शहराकडे रवाना होतील. त्याचबरोबर 4 चाकी वाहनांच्या पुढे आज आम्ही आवाहन करतोय की तरुण तरुणींची 2 व्हीलर रॅली सुद्धा पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे. त्या दृष्टीने आता आजपासून आम्ही नियोजन करणार आहोत.
हजारो तरुण तरुणींनी पुण्याच्या दिशेने पिंपरी चिंचवड या शहरामध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जाण्याचं ठरवलेलं आहे. टू व्हीलर रॅलीने ते सगळेजण हजारो तरुण अनेक महाविद्यालयामधून आणि अनेक समाज बांधव हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोहोचतील. सकाळी साधारणपणे 9 वाजेच्या दरम्यान नाशिकवरून निघून दुपारी 2 वाजेला आम्ही सर्वजण पिंपरी चिंचवड या शहरामध्ये पोहोचणार आहोत. हे झालं वाहनांचं आणि टू व्हीलर रॅलीचं. टू व्हीलर रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी समाज बांधवांनी सहभागी व्हावं, परंतु जाताना डोक्यावर प्रत्येकाने हेल्मेट असलं पाहिजे आणि सुरक्षेचे नियम हे सगळे पाळले पाहिजे असं आवाहन आजच्या आपल्या माध्यमातून मी समाज बांधवांना करतो. त्यानंतर जे अन्नधान्य प्रत्येक तालुक्यामधून किमान 1 ट्रक डाळ, तांदूळ, शेंगदाणे, तेल असं जे मसाल्याचे पदार्थ जेवणासाठी जे जमवलेले आहेत त्या तालुक्यांना आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे आणि तसं ठरलेलं आहे की त्या तालुक्याने आपापलं साहित्य हे त्या ट्रकमध्ये भरायचं आहे. आपल्या ट्रकवर आपल्या तालुक्याचा बॅनर लावायचा आहे आणि ते ट्रक सुद्धा 24 तारखेला पिंपरी चिंचवड शहराकडे घेऊन जायचे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्यानंतर तिथून पुढे आंदोलनामध्ये सामील होऊन नंतर मुंबईला ते ट्रक सगळे जाणार आहेत आणि तिथं मराठा समन्वयक वीरेंद्र पवार आणि इतर जे मराठा समन्वयक आहेत आणि समाज बांधव आहेत जे जेवणाची व्यवस्था करतायत त्यांच्या ताब्यामध्ये ते मटेरियल दिल्या जाणार आहे आणि त्यामध्ये आपले नाशिक जिल्ह्यातले अनेक समाज बांधव स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. मोटारसायकल रॅलीने जाणाऱ्या सर्व समाज बांधवांना आणि 4 चाकी वाहनाने जाणाऱ्या सर्व समाज बांधवांना आमची विनंती आहे की 24 तारखेला आपण या ठिकाणून निघाल्यानंतर 2 वाजेला पिंपरी चिंचवड शहरात पोहोचणार आहोत. तिथून पुढे जरांगे पाटलांच्या ताफ्यासोबत जाणार आहोत आणि मुंबईला जाऊन आरक्षण मिळाल्यानंतर त्याच शांततेने आणि शिस्तबद्ध रीतीने पुन्हा आनंदोत्सव साजरा करत नाशिकला यायचं आहे. धन्यवाद. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा लढा उभारलाय. मुंबईच्या आझाद मैदानावर दिनांक 26 जानेवारी रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करणार आहे. या संदर्भात आता सकल मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. या संदर्भात महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक.